नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका नवीन घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडीबाबत माहिती घेणार आहोत. भारत पाकिस्तान पुन्हा युद्ध होईल का? म्हणजे आजची जी परिस्थिती आहे किंवा जी तयारी चालू झालेली आहे त्याच्यानुसार असा प्रश्न पडतो की भारत पाकिस्तान युद्ध लवकरच महिनाभरामध्ये होण्याची शक्यता आहे. कारण भारतातर्फे गुजरात आणि राजस्थान बॉर्डरवर मोठ्या प्रमाणामध्ये सैन्याची जमवाजमव सुरू झालेली आहे. युद्धाभ्यास तिथं चालू केलेला आहे. जवळजवळ 50,000 सैनिक म्हणजे लष्करी जवान या दोन्ही बॉर्डरवर जमवलेले आहेत. ते तिथं प्रॅक्टिस करतात आहे. रणगाडे जमा झालेले आहेत. तिन्ही दल म्हणजे नौदल, विमानदल आणि आपलं पायदळ, तिन्ही दलाचे सैन्य तिथं गोळा झालेलं आहे. गुजरातच्या म्हणजे सामुद्रधुनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नौदलाने आपली जहाजं गोळा केलेली. विक्रांत INS विक्रांत जे आपले विमानवाहू नौका आहे सगळ्यात मोठी, ती सुद्धा तिथं दाखल झालेली आहे. तर या युद्धाभ्यासाला ऑपरेशन त्रिशूळ असं नाव दिलेलं आहे. ऑपरेशन त्रिशूळ. त्रिशूळ म्हणजे काय? तिन्ही दलं एकत्र आले. त्रिशूळाला 3 टोकं असतात. असे 3 दळं एकत्र आलेले आहेत आणि ते अभ्यास करतात ते असं भारत सरकारचं म्हणणं आहे की आम्ही युद्धाभ्यासासाठी या तिघांना तयार करत आहोत. पण याच्यापूर्वी कधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये युद्धाभ्यास झालेला नाही की 50,000 सैन्याचा युद्धाभ्यास कधी झालेला नाही. तिन्ही सैन्याचा एकत्र तर कधीच झाला नाही. प्रत्येकाचा वेगळा वेगळा झालेला, पण तिन्ही दलांचा एकत्र अभ्यास होतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. तिन्ही सैन्य दलांना अलर्ट मोडवर ठेवलेलं आहे की कोणत्याही क्षणी युद्धाची तयारी तुम्ही ठेवा. आता हे युद्धाभ्यास चालू झाला, मोठ्या प्रमाणात बॉर्डरवर सैन्य गोळा झालेलं. पाकिस्तानमध्ये घबराट पसरणं साहजिक आहे. म्हणजे किंवा उद्या हेच बॉर्डरवरचं सैन्य पाकिस्तानात घुसलं तर काय करणार? त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दहशत निर्माण झालेली आहे. तिथले लोक घाबरलेले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान जे आहेत शाहनवाज शरीफ आणि त्यांचे फील्ड मार्शल हसीम मुनीर, हे दोघंही म्हणजे परागंदा होण्याच्या विचारामध्ये आहेत. आता मुनीरने एक आपलं ज्याला आपण म्हणतो ना भित्रा माणूस मोठ्यांदी ओरडतो तसं की आम्ही सुद्धा सैन्य सराव करू, आम्ही युद्धाला तयार आहोत वगैरे बांधे. पण ॲक्च्युली खरं त्यांची घबराट खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. आता ही घबराट झाली कशावरून? तर पाकिस्तानचे पंतप्रधानांनी अमेरिकन राष्ट्रपती जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांना विनवणी केली की तुम्ही भारताला समजून सांगा, आमच्यावर हल्ला करू नका, आमची काही परिस्थिती युद्धाची नाही. आम्ही नुकत्याच पहिल्या ऑपरेशन सिंदूरमधून अजून सावरलेलो नाही. अजून आमचं विमानाचे जे जागा आहेत विमानतळ ती अजून दुरुस्त झालेली नाही. त्याच्या आता जर भारताने पुन्हा हल्ला केला तर आम्ही काय करायचं? आम्ही तर तुम्हाला एवढी मदत करतो, मग तुम्ही भारताला सांगा. डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणजे कसं की ते बिनबुडाचं बाहुलं आहे. ते कधी इकडं कधी तिकडं कधी काय बोलतील काय पाहिजे. त्यांनी पाकिस्तानचीच बोंबाबोंब करून टाकली. त्यांनी जाहीर केलं की चीन पाकिस्तान हे अण्वस्त्राचं पुन्हा प्रयोग करत आहे, अण्वस्त्राच्या चाचण्या करत आहेत. मग आम्ही अमेरिकेने काय घोडं मारलं तर आम्ही सुद्धा अण्वस्त्राच्या चाचण्या पुन्हा करायला करणार. जे पाकिस्तानने अण्वस्त्र चाचणी सुरू केलेली आहे हे अमेरिकेने जगजाहीर केलेले. त्याच्यामुळे पाकिस्तानची पंचायत झाली. कारण अण्वस्त्र चाचणी करतो म्हटल्यानंतर त्यांचे जे नियम आहेत त्याच्यानुसार पाकिस्तानवर बंदी घालणं शक्य आहे, पाकिस्तानची मदत रोखणं शक्य आहे. आणि त्याच्यामुळं अमेरिका कोणत्या क्षणी पाकिस्तानला सॅक्शन म्हणतात त्यांच्याकडं किंवा बंदी घालू शकते. व तुम्हाला कोणती मदत मिळणार नाही, तुम्हाला निर्यात करता येणार नाही, अशा अनेक प्रकारची बंधनं अमेरिका पाकिस्तानवर घालू शकतो.
आता गुजरात आणि राजस्थान बॉर्डरवर हवाई दलाचे जी आहेत, तर राफेल, सुखोई, त्याच्यानंतर प्रचंड हेलिकॉप्टर म्हणून जे हेलिकॉप्टरचा जो प्रकार आहे प्रचंड, तर ही सगळी त्या बॉर्डरवर घरट्या घालतात आहे. जेट विमानाची घरघर तिथं चालू आहे, हेलिकॉप्टरची घरघर चालू आहे. त्याच्यानंतर आपली आकाश विमानं जी तयार झालेली आहेत, आकाश डिफेन्स सिस्टीम जी आहे, S-400 म्हणून जी आपण येणाऱ्या अण्वस्त्रांना किंवा शस्त्रास्त्रांना विरोध करणारी जी अँटी डिफेन्स जे आहे, एअर डिफेन्स सिस्टीम, तीसुद्धा आपण तिथं तैनात केलेली आहे. की आता नॉर्मली युद्ध साराच्या वेळेस अशी साधी पद्धत म्हणजे तयारी कधी झालेली कोणत्याही लोकांनी कधी पाहिलेली नाही. पण भारताने ही सगळी सिस्टीम सुरुवात केल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांना शंका आहे की बा हे पाकिस्तानबरोबरच्या सर्वंकष युद्धाची तयारी मोदी तयार करून राहिलेले आहेत. लष्कर तैयबा हाफिज सईदची जी संघटना आहे, तर त्यांचे सुद्धा धाबं आणलेलं आहे. त्यांनी कराचीमध्ये, रावळपिंडीमध्ये मोठी रॅली काढायचं ठरवलं होतं. तो कार्यक्रम त्यांनी रद्द केला. लष्कर तैयबाचे सगळे कार्यक्रम त्यांनी हाफिज सईदने रद्द केले किंवा भारताचं बॉर्डर आहे, कधी ब्राह्मोस शस्त्र सोडतील आणि आपल्या रॅलीवर येऊन पडलं तर आपले हजारो अतिरेकी जागेवर ठार होतील. लष्कर तैयबाने सुद्धा त्यांचे जे कार्यक्रम होते ते रद्द केलेले आहेत. गुजरात राजस्थान बॉर्डर पूर्णपणे सील केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सैन्याच्या हालचाली चालू आहे. जसं काय आता युद्धाचे तिथले लोक सांगतात की एवढं मोठ्या प्रमाणात सैन्य, एवढ्या मोठ्या प्रमाणात हालचाल आम्ही कधी पाहिलेली नाही. एक 15 दिवसापूर्वीच आपले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता की क्रिक म्हणून जो पॉईंट आहे गुजरातच्या बॉर्डरवर, तो तुम्ही मोकळा करा, नाही तर आम्हाला कराचीपर्यंत कसं यायचं हे माहिती आहे. त्याच्यामुळं पाकिस्तानचं धावदान आणलेलं आहे. आणि माझ्या अंदाजानुसार म्हणजे मोदींची जी कूटनीती आहे ते एका बाजूने हालचाल दाखवतात आणि ॲक्शन मात्र दुसऱ्या बाजूला घेतात. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की पाकिस्तान बॉर्डरवर एवढं केलं, मग सगळ्यांचं लक्ष भारत-पाकिस्तान बॉर्डरवर झालेलं आहे. पण नॉर्मली भारताचं लक्ष बांगलादेशाच्या बॉर्डरवर आहे. आपलं जे चिकन नेक आहे म्हणजे नेपाळ आणि बांगलादेशामध्ये फक्त एक 30 किलोमीटरची चिंचोळी पट्टी आहे जी भारताची आहे, की ती संपूर्ण आपल्या म्हणजे उत्तर ईशान्य भागामध्ये जे आहे त्या म्हणजे आसाम, मेघालय वगैरे जे आपण 7 सिस्टर म्हणतो, त्या 7 आपल्या राज्यांना जोडणारी तेवढी भारताच्या मुख्य भूमीला जोडणारी फक्त 30 किलोमीटरची पट्टी आहे. आणि मध्ये बांगलादेशच्या अध्यक्षांनी चीनला सांगितलं होतं की ती आपण चिंचोळी पट्टी बंद करून टाकू, म्हणजे भारत आपापच त्या 7 राज्यापासून वेगळा होईल आणि तो आमच्या बांगलादेशमध्ये विलीन करा आणि ग्रेटर बांगला म्हणून आम्ही ते वापरायला मोकळं. आता तो मूर्ख माणूस आहे, त्याच्यामुळे त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायचं असतं. पण भारताने चांगलं मनावर घेतले की तुझी चिकन नेस्टच नष्ट करतो. त्याच्यामुळे बांगलादेशमधला जवळजवळ 300 किलोमीटरचा जो भाग आहे चिकन नेटला लागून, तो भारताला ताब्यात घ्यायचा आहे. दुसरा जो प्रश्न आहे की अमेरिका जे सेंट मार्टिन बेटावर आपलं अंमलबजावण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्या बाजूला आपल्याला एक बंदर आहे. तर ते बंदर ताब्यात आपण जर घेतलं तर आपल्याला डायरेक्ट आपलं याच्या मेघालय वगैरे जे राज्य असतात त्यांच्यामध्ये प्रवेश मिळतो. म्हणजे आपण इकडून लांबून जमिनी मार्ग जायच्या ऐवजी आपण जर त्या बंदरामधून याच्यामधून जर गेलो तर आपल्याला ते जास्त सोपं पडतं. तर हे जे हालचाली चालू झालेल्या आहेत, माझ्या अंदाजानुसार बांगलादेशवर भारताची कारवाई होईल
आणि चिकन नेट आणि ते जे बंदर आहे ते बंदर आपण ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू. पाकिस्तानने 2 ते 9 नोव्हेंबर असा युद्धाभ्यासाची जाहीर तारखा केल्या की आम्ही सुद्धा 2 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर आमच्या सैन्याची सुद्धा युद्ध सरावाची प्रॅक्टिस करू. आता न्यूक्लिअर अणुबॉम्बचे जे अमेरिकन प्रेसिडेंटनी जाहीर केले किंवा पाकिस्तानने केलेलं आहे, तर त्याचा पुरावा भारताच्या हातामध्ये आला की पाकिस्तानमध्ये गेले 3-4 दिवस भूकंप होत होते, नाही का. पेपरला आले की पाकिस्तानमध्ये भूकंप, पण ते ॲक्च्युली भूकंप जे आहे ते अण्वस्त्र चाचणीमुळे आलेले म्हणजे कृत्रिम भूकंप आहेत, मानवी भूकंप आहेत असं भारताचं मत आहे. त्याच्यामुळे भारताने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तयार केली. परवा पंतप्रधानांनी सुद्धा जाहीर भाषणात सांगितलं की आम्हाला अण्वस्त्राच्या भाग दाखवून ब्लॅकमेल कोणी करू शकत नाही, आम्ही अण्वस्त्र हल्ल्याला घाबरत नाही. म्हणजे ते पाकिस्तानला उद्देशूनच होतं की तुम्ही अण्वस्त्र अजून तयार करा. आणि पहिली अण्वस्त्र होतं ती नॉर्मली भारताने नष्ट केलेली आहेत, नाही का. ऑपरेशन सिंदूरमध्ये नूरखान बेसवर त्यांची जी अण्वस्त्र ठेवली होती ती भारताने आपल्या ब्रह्मोसने नष्ट केली. त्याच्यामुळे ते नवीन अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न करतात आणि ती अण्वस्त्रामुळं भारत घाबरेल असं त्यांना वाटतं. पण आपल्या पंतप्रधान जाहीररित्या सांगितलं की आम्ही काय अण्वस्त्राला घाबरत नाही. त्याच्यामुळे येत्या महिनाभरामध्ये भारत पाकिस्तान हे सर्वंकष युद्ध होईल असा माझा अंदाज आहे आणि त्याची तयारी मोठ्या प्रमाणात चालू केलेली आहे. त्याच्या आधी बांगलादेशवर कारवाई होईल आणि बांगलादेशाच्या दोन्ही बाजूने, एक वर उत्तरेला आणि एक दक्षिणेला, दोन्ही ठिकाणी काही जागा आपण ताब्यामध्ये घेऊ असं मला वाटतं. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट्समध्ये तुम्ही कुठून पाहतात ते लिहा आणि तुमचं मत अवश्य मांडा. तुमचं प्रेम सदैव मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. रामकृष्ण.